काय रनिंग बिटवीन विकेट दाखवली आहे पहा. फायनलची मॅच आपण खेळतो आहोत. सोमनाथ गायकर आणि त्याच्या साथीला शिवदासला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फायनलच्या सामन्याच्या दरम्यान परी 11 जगदंबा वाकळण संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वाकळण या गावाची ओळख राहिली आहे. जगदंबा वाकळण संघ देखील त्यांनी चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलं आणि आज फायनल मध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न फटका फसला होता. तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये एक वेगळ्या धाटणीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे केला. इम्प्रोवाइज करत होते. आधुनिकतेचा आविष्कार इथे पाहायला मिळाला. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये घेऊन जाणारे फटकेबाजी करत असताना अब्राझियम बेनिझियम डिव्हिलियर्सला आपण पाहिलं. परंतु त्याच्या मागोमाग आणखीन एक मोठा प्रकल्प उभा करणारा सूर्यकुमार यादव याला देखील आपण पाहिलं. धावफलकावरती आहेत त्या 2. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर वेगाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अजय भातोसेचा क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजी मधील मॅग्निफिसंट गोलंदाजी अद्याप त्याने केली आहे. उजव्या एसीच्या बाहेर प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. प्रतिस्पर्ध्याचे वैगुण ओळखून गोलंदाजी व्हावीच लागते आणि ती इथे होतीये. ती बाब पथ्यावरती पडेल. ज्याच्या प्रयत्नांचा पाया भरभक्कम त्याच्या यशाची इमारत भरभक्कम उभी राहते. हा बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. आउटफील्ड फास्ट भाग मिल्का भाग. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होता. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण इथे झालं. गौरव सकपाल आपण त्या ठिकाणी पाहिलं. रन्स कंप्लीट करण्यात आल्या. त्या एकंदरीत या स्ट्रोकच्या आधारावरती 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. ही ऍक्शन रिप्ले स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये येत असताना शेवटच्या क्षणाला प्रसंग अवधान त्याने इथे दाखवलं. हा बॉल बॅटची लिडिंग एज हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू खाली पोचला जरूर परंतु हातामधून झेल निसटलाय. प्रयत्न चांगले होते. प्रयत्नासाठी कौतुक मी निश्चित करेन. कारण इतक्या दूरून चेंडूवरती जाणं, आउटफील्ड मध्ये धावणं, चेंडूवरती नजर ठेवणं, चपळता, लवचिकता, फिजिकल फिटनेस, हँड अँड आय कोऑर्डिनेशन सर्व काही जुळून आणणं ही बाब सोपी नाही आहे. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. रन्स कंप्लीट करण्यात आल्या. तर 2 संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहेत. फायनलची मॅच आपण पाहत आहोत. पुढचा बॉल हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आउटसाइड एज एक सिंगल इथे प्राप्त केली आहे. गजानंदजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिले षटक संपलं. 7 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. ड्रोन व्ह्यू बर्ड आय व्ह्यू तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. उद्घाटनीय 16 स्वर्गीय त्रिंबक शेट केणी स्मृती चषक 2025 पेठाली नाणेफेकीचा कौल पहिल्या मॅचचा होत असताना पाहायला मिळाला होता. हे क्षणचित्र बर्ड आय व्ह्यू स्क्रीनवरती पाहत असताना या मैदानाचं विहंगम दृश्य तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. ही फायनलची मॅच आणि हे अतिथी वर्ग तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. दुसरे षटक गोलंदाजी मार्कवरती गौरव याला पाचारण करण्यात आला. वेगाने गोलंदाजीसाठी तोही जाणला जातो. पहिला बॉल खोलामध्ये टाकला. बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली. वेगाने धावतो. चपळतेने धावत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. सोमनाथ गायकर कोणापेक्षाही अधिकचा फिट वाटतो आणि म्हणून की काय मैदानाच्या आतमध्ये जोखीम घेत असताना त्याला आपण पाहिलंय. रिक्स घेतली की तोटा होतो परंतु जो रिक्स घेतो ना तोच मोठा होतो. क्रिकेटमध्ये रिक्स घेणं गरजेचं आहे. रिवॉर्ड तुम्हाला तेवढा मिळतो. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 9. अलीकडच्या कालावधीमध्ये गुगल पेला रिवॉर्ड नाही आहे परंतु इथे धावांचं रिवॉर्ड जास्तीचं आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. गौरव पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा फटका ऑन साइडला केला. गॅप मध्ये आहे की काय क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल इथे कंप्लीट होते. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन अंगलीत आली आहे की काय. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये संघाचा नेता दिशादर्शक तारणहार DRS कॉल केला अंपायरने परंतु डिसिजन पेंडिंग असेल. दूध का दूध पानी का पानी क्या रहेगी आगे की कहाणी. फलंदाज ऍक्शन रिप्ले इथे आपण पाहत आहोत आणि शेवटच्या क्षणाला फ्रेम मध्ये फलंदाज आहे.
शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय आणि इथे पंचांनी जो निर्णय दिलाय तो ग्राह्य धरला जाईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू क्रमांक पहिला OUT बाद. थँक्यू. DRS कॉल केला होता बॅटिंग टीमने आणि हा अनसक्सेसफुल राहिलाय. 9-10 धावा धावफलकावरती आहेत. सरपंच जी तो चल दिए, कौन संभालेगा गाव की जिम्मेदारी. संघाचा महत्वाचा फलंदाज, संघाचा नेता, दिशादर्शक तारणहार बाद झाला. 10-1. हा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुरुनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या अगेन्स्टची गोलंदाजी आपण पाहत आहोत. प्रेक्षक वर्ग पहा, मैदानाच्या चहूबाजूला जिथे नजर जाईल ना तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. फायनलची मॅच, ग्रँड फिनाले आपण पाहत आहोत. 10 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. गौरवने चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. 3 धावा त्याने खर्च केल्यात. हा बॉल वेगवान उजव्या यष्टीच्या बाहेर अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी करत असतात. जणू काय हा बॉल नवी मुंबईच्या विमानतळावरून टेक ऑफ होतोय की काय असाच रीतीने हा चेंडू इथे पाहायला मिळाला. एखाद्या एअरक्राफ्ट प्रमाणे इथे टेक ऑफ झाला शेवटच्या चरणाला चेंडू आणि डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येत असताना 10 वरती धावसंख्या स्थिरावलेली. नवीन आलेल्या फलंदाजाला धुक्यात हरवलेली वाट आहे. धुंडो धुंडो रे सांजना सांगणारी. आडवा बॅटने ऑन साइडला कोंडी फोडली आहे. धाव मिळतील त्या 4. आल्या मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथच्या बॅटमधून चौकार. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आरामाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या धाटणीचा खेळ करायलाच हवा. फायनलची मॅच आहे. अभी नाही तो कभी नाही. या सामन्यामध्ये विजय मिळवणं अत्यंत आवश्यक. 3 बॉल 4 वरती नॉट आउट खेळतो गुरुनाथ संघाची धावसंख्या 14. 14 ऑन दी बोर्ड. फायनलचा सामना. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर आणि किणेक सुईमधून धागा अलगत काढावा त्या रीतीने गॅप मध्ये खेळलेला हा स्ट्रोक. धाव मिळतील 4. सणसणीत चौकार. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर आपण पाहत आहोत या स्मृतींना उजाळा देणारी, आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा. आणि या काहीशा स्मृती आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. स्वर्गीय त्र्यंबक शेठ किणिंग साहेब यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा. ह्या काहीशा आठवणी ज्या कधीही न पुसल्या जाणाऱ्या अशा आठवणी त्यांनी मात्र निश्चित सोडल्यात. कारण राजकारणाच्या पटलावरती एक अग्रमानांकित असं नाव म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जायचं. धावफलकावरती धावा आहेत केवळ 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 18 रन्स ऑन दी बोर्ड. दिवा पाटील साहेबांची आठवण देखील करून दिली जीजी मास्टरने. कारण मी नवी मुंबईच्या विमानतळाचा उल्लेख केल्यानंतर ही बाब आवर्जून पुढे यायलाच हवी. धावफलकावरती त्या 18. एक फलंदाज बाद. अक्षय गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. हा बॉल डाऊन द ग्राउंड. हेलिकॉप्टर केला जरूर. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षण बॅकअप चांगलं होतं. नाहीतर इंडिया गेट बनला होता. गेटवे ऑफ इंडिया इथे बनली होती. एका क्षेत्ररक्षकाच्या पायामधून चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसऱ्याने बॅकअप दिलं. एकीचं बळ त्याच वेळेला मिळते फळ. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. तुमचा ड्रीम वर्क किती चांगला आहे ना त्याच वेळेला तुम्ही एक ड्रीम वर्क किती प्राप्त करणार आहात. रन्स मिळाल्यात त्या 2 संघाची धावसंख्या 20 ऑन दी बोर्ड आहेत. 20 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळाल्यात. 30 षटक अक्षय गोलंदाजी मार्कवरती. शिवदास आणि गुरुनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती वेगाने आले. फेकी करायला काही अंशी वेळ घेतला. त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय. एक सिंगल होती त्याचा कन्व्हर्जन दुहेरीमध्ये केलं. प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव
प्रस्थापित करण्यासाठी आणि धावफलक हलतं ठेवण्यासाठी आवश्यक बाबी याच राहतात की तुम्ही सिंगलचं कन्व्हर्जन दुहेरीमध्ये कसं करताय याच्याकडे कल असायलाच हवा. धावा आल्यात त्या दोन संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 ऑन दी बोर्ड. एक फलंदाज बाद. अक्षयचा पुढचा बॉल. या वेळचा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल आला. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. येणारा प्रत्येक चेंडू निर्धाव स्वरूपाचा हा मॅच मध्ये कमबॅक करून देईल केदारनाथ ओवे कॅम्प या टीमला. कारण आपण पाहिल्यानंतर फायनलच्या मॅच मध्ये आणि शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये काही चेंडू विशेष करून जर का निर्धाव स्वरूपाचे येतात ना तर गोलंदाजाकडे असणारी कलात्मकतेचं इथे कौतुक करायलाच हवं. अचूक आणि भेदक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. डॉट बॉल आला अक्षयच्या माध्यमातून. पुढचा बॉल. यावेळेला देखील आणखीन एक चेंडू अलॉंग विथ द कार्पेट केलाय. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू ट्रॅव्हल झालाय. फेकी खराब झाली आहे. फायदा इथे उचलण्यात आलाय. ज्या वेळेला ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय, ज्या वेळेला क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती आम्ही पाहिलाय उमेश कदमला त्या वेळेला रन्स आल्यात. उमेश कदमने एक झेल देखील मागील मॅच मध्ये चांगला टिपला होता सेमीफायनल मध्ये, परंतु तिथे ज्या वेळेला त्याच्या समोर चेंडू आला तिथे धावा आल्यात. 24 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद. फायनलचा सामना याचसाठी केला होता 88 की शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. आदरणीय विशालजी केणी साहेब, तेजजी केणी साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. हा बॉल हा फॉर्म पुल केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे. सेकंड रन देखील कंप्लीट केली आहे. काय धावतायत हे दोन्ही फलंदाज. आज चित्त्यांनी जर का यांना पाहिलं असतं ना तर त्यांनाही हेवा वाटला असता. इतका वेगाने धावतायत हे दोन्ही फलंदाज. गुरुनाथ आणि शिवदास. संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 ऑन दी बोर्ड. धावा यायला हव्यात आणि धावांसाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की धावल्यानंतरही दम लागतो, परंतु धावण्यासाठी दम लागतो. ही बाब महत्वाची आहे. हिम्मत दाखवली आहे. चांगल्या दर्जाचा खेळ करतायत हे खेळाडू. क्षेत्र कोणतेही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल ना तर यशालाही पर्याय नाही आहे. कष्ट करतायत दोन्ही फलंदाज. ऑन साइडला पुन्हा एकदा केलाय. गॅप मध्ये आहे. आउटफील्ड फास्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहिलं. धावा आला त्या 4. हा आला चौकार. की सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार. या स्पर्धेतला उच्चांक धावसंख्या बनवणारा टीम संघ आपण पाहिला तर 89 धावा 5 षटकांमध्ये 89 धावा बनवल्या होत्या प्रणय स्पोर्ट्स या टीमने. सेकंड हायेस्ट स्कोर टोटल राहिली होती पेंदर संघाची, जी मात्र बनवली होती 88 ला 4 आणि एकाच सामन्यामध्ये या धावा बनल्या होत्या. एकंदरीत आपण पहिल्या इनिंग मध्ये 5 बॉल 5 षटकार पाहिले होते. मयूर घराच्या बॅट मधून विश्वास पाटील पेंदरने 4 बॉल 4 षटकार टोकताना आपण पाहिले होते. आणि किस्से पाहायला मिळाले. या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक पाहायला मिळालं. पहिलं राकेश भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तुर्भ्याचा खेळाडू 59 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सागर भोईर 53 धावा भातांचा खेळाडू त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. निर्धाव षटक आशिष मात्रेने या स्पर्धेमध्ये आता आलं. पारगावचा खेळाडू. तदनंतर हॅट्रिक आपण राजेश भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. तुर्भेचा खेळाडू. अनेक बाबी या स्पर्धेमधून पाहायला मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 आणि अंतिम पूर्वार्धाचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. केदारनाथ 11 ओवे कॅम्प संघ जिथे क्षेत्ररक्षण करत असताना उमेश कदम गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. 10च्या धावगतीने 30 बनल्यात. शेवटच्या षटकामध्येही 10 गोळा करण्याचा प्रयत्न निश्चित असेल. ते अर्थातच परी 11 जगदंबा वाकळण टीमचा. हा बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षक आहेत त्यांना अधिक सिंगल इथे प्राप्त होतीये. एकेरी दुहेरी धावा निश्चित येतात, परंतु हे धावफलक आपल्याला जर का आणखीन वलय प्राप्त करायचं असेल धावसंख्येभोवती तर मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. आता मात्र समीकरण इथे काही अंशी बदलत असताना पाहायला मिळतात. 31 बनल्यात. 40 धावसंख्या ही यशाची हमी देईल का? क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या यशाची हमी देत नसते, कारण क्रिकेट हा रोमांचकारी खेळ आहे. क्रिकेट हा नेहमीच आपण पाहिला ना तर जिथे भाकीत ही केवळ स्वप्नरंजक असतात, आनंद देतात आणि उत्साह वाढवतात. याच्या पलीकडे काहीच नाही.
फलकावरती 31-1 षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आपण पाहत आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये आलाय, डाऊन द ग्राउंड केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. डीजे मास्टरने ना, मला वाटतं हे गीत जे आहे ना, हे गोलंदाजाला समर्पित केलं असावं. हम सीधे साधे अक्षय. उमेश कदमच्या गोलंदाजीचा रनअप तुम्ही पाहिला ना, तर तो कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये येतच नाही मुळात, कारण तो अक्रॉस धावतो. त्याचा रनअप तुम्ही पाहिला ना, तर एका बाजूने तो इमारतीपासून सुरुवात करतो आणि समोर येऊन बॉल डिलिव्हर करतो. एक 37 धावा फलकावरती आहे. आणखीन एक बॉल लगातो 6. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू. 8 बॉल 24 वरती नॉट आउट खेळतोय शिवदास. 43 धावा फलकावरती आहेत. फायनलच्या सामन्यामध्ये लगातारच्या 2 बॉल वरती 2 षटकार आल्यात. अभी देखे कहा है जलवे तुमने हमारी उड़ान के, वो और होंगे जो डर गए देखकर आसमान के. घाबरणारे वेगळे होते, आम्ही काहीतरी वेगळे आहोत, काहीतरी करण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये आलो आहोत. वेडे हे नेहमी इतिहास लिहितात आणि शहाणे वाचतात. फलकावरती धावा बनल्यात त्या 43. एक फलंदाज बाद. इथे बॅटची आतली कडा घेतली. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे प्राप्त करण्यात आली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न निश्चित करेल. धाव नाहीये. दोन्हीही फलंदाजांनी एकत्रितपणे क्रीज सोडणं ही बाब महत्वाची राहते. केवळ एक धाव मिळेल. 44 धावा फलकावरती आहेत. आपल्या ध्येय प्रति वेळी असायला हवे. क्रिकेट प्रति, फुटबॉल प्रति आपण वेडे असायला हवे. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला वाहून घेताय ना, तिथे वेडे म्हणूनच कामकाज करावं लागतं. आणि अर्थात सचिन तेंडुलकर क्रिकेटचा प्रचंड मोठा वेडा होता. त्याच वेळेला लिओनो मेसी, मग क्रिस्टियानो रोनाल्डो हे क्रिकेट फुटबॉलचे प्रचंड मोठे वेडे होते. हा फटका ऑन साइडला, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, त्याने टिपला जेल. संपला फलंदाजाचा खेळ. गुरुनाथ बाद. हो, एक्झॅक्टली. सोन्याची चमक आणि आगरी लोकांची धमक कधीही कमी होणार नाही आणि ती होई नये, मी त्या राही एकविराचरणी प्रार्थना करेन. हे गीत मात्र समर्पित करणारं होतं. फलकावरती धावा त्या 44 धावा फलकावरती. 2 फलंदाज बाद झालेत. येणाऱ्या एका बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. फायनलची मॅच. 9 बॉल 25 वरती नॉट आउट आहे शिवदास, जो नॉन स्ट्राईक वरती उभा आहे. साई मैदानावरती दाखल झालाय. उमेश कदमला यश प्राप्त झालं. शेवटचा बॉल आता मात्र शेष असेल. पूर्वार्धाचा खेळ. शेवटचा बॉल. आणखीन एक मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तोच. ऍक्शन रिप्ले. फलंदाज बाद. 44 ला तिसरा बाद झाला. 45चं टार्गेट या फायनलच्या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. निरोप घेतो आता मातनी असावी. चुकले हमसे काही, त्याची क्षमा असावी. फायनलची मॅच या स्पर्धेमधून निरोप घेतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. हे ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता स्क्रीनवरती. आभारी असेन त्रिजयजी केणी साहेब यांचा आणि आभारी असेन अनिकेतजी केणी यांचा देखील. एक चांगली स्पर्धा आणि चांगलं दैदिप्यमान असं आयोजन. पूर्वार्धाचा खेळ संपला. या पण उत्तरार्धामध्ये आवाजामध्ये करूयात बदल. पनवेल समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय योगेशजी मडवी साहेब यांचा आपल्यापर्यंत आवाज पोहोचेल. कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. या स्पर्धेचा आनंद घेत राहा. मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. या आपण डीजे कडून गीत ऐकूया. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी बघा, व्यासपीठावरती ज्यांचा आत्ताच नुकताच आगमन झाला. खरं तर नेहमी क्रीडा स्पर्धा आपल्या पंचक्रोशीमध्ये अर्थात पनवेल तालुक्यामध्ये कुठेही असू द्या,
कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या मग दादांची नेहमीच उपस्थिती असते, मोठं सहकार्य असतं. असे सर्वांचे लाडके रायगड जिल्हा सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे दमदार व्यक्तिमत्व आमचे दिनेश दादा खाडोकर उपस्थित झाले, त्यांचा सन्मान केला जाईल. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष रायगड जिल्हा खरं तर त्यांचा सन्मान केला जाईल. सन्माननीय दिनेश दादा खाडोकर साहेब उपस्थित झालेत, त्यांचा दमदार सन्मान इथे केला जातोय. दिलीप दादा केणी साहेब, त्यानंतर तुम्ही पद्धत तेजस दादा केणी आणि विशाल दादा केणी यांच्या वतीनं दादांचा सन्मान केला जात आहे. दमदार व्यक्तिमत्व खरं तर आज या स्पर्धेमध्ये वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिल्याबद्दल दादा आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर नक्कीच थँक्यू सो मच. थँक्यू सो मच जयजी भोसले सर. नमस्कार क्रीडा रसिक, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतायत दिनेश शेट काणावकर यांच्या वतीने स्पर्धेसाठी आम्हाला खूप मोठं योगदान आलंय. अर्थात 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालं. मित्र, आपण म्हणतो ना की प्रत्येक वेळी एक नाव सगळ्यात पहिलं असतं. नेहमी क्रीडा स्पर्धा म्हटले की आपल्या पंचक्रोशीमध्ये नेहमी त्यांचं खूप मोठं योगदान असं असे अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि खरं तर प्रभाग क्रमांक 1 चे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय नितेश दादा पाटील घोडगाव. खरं तर आज काही कारणास्तव ते पोहोचू शकले नाहीत, तब्येत थोडीशी त्यांची खराब झाली, परंतु ते या स्पर्धेमध्ये पोहोचले नाहीयेत. नक्कीच त्यांच्या वतीनं देखील या स्पर्धेला मित्रांनो तब्बल 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालं. युट्यूबच्या माध्यमातून नितेश दादा आपण मॅच बघत असाल तर तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय, आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा सामना यासाठी केला होता टाच की शेवटचा क्षण गोडवावा आणि शेवटचा सामना बघा 32 संघांचा समावेश होता आणि त्याच्यातनं 2 संघ मेगा पाण्यामध्ये पोहोचलेत. केदारनाथ ओवे कॅम्प आणि त्याला फाईट करतो जगदंब वाकण, एक डोंबिवली परिसरातला संघ तर एक आपल्या पनवेल कारगर मधला संघ. म्हणजे बिग फाईट लढत जिंकण्यासाठी टार्गेट उभं केलं मॅच मध्ये 45 धावेचं आणि 45 धावेचं टार्गेट मनाशी बाळगून उभे काम संघाची सलामी जोडी. पहिला धमाका ऑन साइडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. टोटल आपण पाहिले तर 6 धाबा. सलामीवीर सजल खरं तर बॅट्समन. वेगवान बॉल, पहिला बॉलला स्वागत केलं गोलंदाजाचं, वेलकम टू द ग्राउंड आणि पहिला बॉलवरती षटकार ठोकत धावाला सुरुवात केली आणि जिंकण्यासाठी 45 धावेचं टार्गेट म्हणजे प्रतिषटक 11.20च्या सरासरी 25च्या सरासरीनं धावसंख्या बनवायची. पहिला बॉलवरती षटकार, दुसरा बॉल डॉट. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या चौपेर आपण पाहिलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षक आहेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक सारे प्रेक्षक वर्ग आम्हाला जॉईन झालेत. त्या आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत. ग्राउंडवरती देखील प्रचंड संख्येने प्रेक्षक आलेत, त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतो नेहमीच स्पर्धेमध्ये 3 प्रकारचे प्रेक्षक येत असतात, हौशे, नवशे आणि गौशे. अशा प्रकारचे प्रेक्षक नेहमी येत असतात. हौशे प्रेक्षक रॅलिंगला टच आहेत बघा, अगदी मनापासून सामना पाहतात ते हौशे प्रेक्षक. आणि नवशे प्रेक्षक म्हणजे कोण तर नवशे प्रेक्षक म्हणजे आपला संघ जिंकावा म्हणून कुठल्या तरी देवाला नमस करतात ते नवशे प्रेक्षक. आणि गौशे प्रेक्षक कोण तर दूरवर बसलेले पिणे वाले को मौका चाहिए. बॉल चांगला, यावेळेस बॉल पडल्यानंतर इकडे एक धाव मिळाली सिंग बरोबर. टीमची टोटल 7 धावा. बरेच सारे प्रेक्षक दूरवर बसलेत, आनंद घेतात, त्यांचं देखील मनापासून स्वागत. ये ठंडी का महीना और कोहरे का सीजन, एक बॉटल तुम्हारा और एक बॉटल हमारा, सबका साथ सबका विकास, अपनी बॉटल अपना ग्लास. 7 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. जिंकण्यासाठी 45चं टार्गेट मैदानावरती. तुम्ही पाहतायत
अगदी सुंदर लढत मेगा फायनल दोन संघांमध्ये खेळली जाते. पार्टनरशिप केलाय नेत्र दीपक शोक. बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. धन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन. टिपलाय अखेरकार अनुज दादा दिलीप केणी यांच्याकडून 500 रुपये लगेच. या बघा बरेच टाइमची आम्ही वाट बघत होतो एखाद्या प्रेक्षकाची आणि त्या प्रेक्षकाने झेल टिपलाय. काय सुंदर फटका आपण अजय बातोशीच्या बॅट मधून पाहिला. डान्सिंग डाऊन द विकेट पाहिलं. नक्कीच सौरभ गांगुलीची आठवण करून दिली. एक काळ असं होता सौरभ गांगुली पुढे जाऊन फटके ज्या प्रकारे खेळायचा उंच जास्त आणि लांब देखील जास्त अशा प्रकारे. परंतु यावेळेस बघा प्रेक्षक आलेत. बघा प्रेक्षकांकडून आयबा झेल मिळाली. भरपूर जुने खेळाडू आहेत. आयबा झेल 500 रुपये अनुज दिलीप शेटकणे यांच्या वतीनं. सुंदर फटका पाहिला. काय सुंदर फटकेबाजी केली. बघा प्रेक्षकांना आयबा झेल दिला जातोय आजच्या रात्रीमध्ये अनुज दादा केणी यांच्या वतीनं. पहिला आयबा झेल आणि खरं तर खेळाडू देखील आपण पाहतोय भरपूर जुने वाटतात. बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळलेले दिसतात. त्यांचं म्हणणं कपिल देव क्रिकेट त्यांच्या वतीनं देखील अवॉर्ड मिळालेत. यस चांगले खेळाडू आहेत. कारण झेल हा सोपा कोणाला मिळत नसतो. सहज झेल घेणार एवढंही सोपं क्रिकेट नसतो. त्यासाठी काय सुंदर क्षणचित्र दाखवली जातात फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रहार घुटना टेक सिक्सर देख. ओवेकाम संघाचा आवाज येऊ द्या. बघूया किती प्रेक्षक आलेत ओवेकाम संघाचे. एकदा आवाज. प्रेक्षक आणि प्रेक्षक बघा आवाज सांगितलं तर चौफेर बाजूनं प्रेक्षक आलेत ओवेकाम संघाचे. एकदा टाळ्या वाजवा. 23 रन्स. 22ची गरज आहे मैदानावरती. पुन्हा एकदा स्वीप करायचं होतं परंतु इकडे एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल पुढे चालली आहे. 24 वरती आता गरज आहे 21 धावेची. कॅप्टनने सांगितलं की गेली 11 वर्ष आम्ही वाट पाहत होतो नाईट स्पर्धेतल्या एखाद्या ट्रॉफी उचलण्याची. भरपूर वेळ घेतला. 11 वर्ष म्हणजे भरपूर मोठा वनवास भोगला. परंतु आज मेगा पाण्यामध्ये देखील जवळजवळ विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय आणि संपूर्ण गावकऱ्यांचं हे स्वप्न होतं आणि हे स्वप्न आता साकार झालंय. फक्त 21ची गरज आहे. अवेकजी महादे यांच्याकडून देखील आयबा झेलसाठी 500 रुपये. अनुजदादा दिलीप केणी यांच्या वतीने देखील 500 रुपये. अशा प्रकारे आता आयबा झेलमध्ये वाढ झाली आहे. 1000 रुपयाचं प्रेक्षकांना प्राइज दिलं जाणार. बघा आज की रात आप सभी के नाम और आज का जाम भी आपके नाम. जिंकण्यासाठी 21ची गरज आहे. बॅटची एज होती कदाचित आवाज इथपर्यंत आला परंतु रन्स मिळाली नाहीये. विकेट किपर देखील प्रयत्न करत होते. डॉटची समाप्ती 14 मध्ये 21 बनवायचे आहेत. दमदार खेळ आपण पाहिला या ठिकाणी केदारनाथ टीम ओवेकॅम संघाकडनं. दुसरीकडे आपण पाहतो जगदंब वाकण संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फायनल मध्ये तो आपण पाहिलं जवळजवळ 32 संघ होते. 28 संघांचा गाशा गुंडाळला. 4 संघ नशीबवान राहिले. काय सुंदर फटका. पुन्हा एकदा बॉल पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. 1+1 आज सामणार नाहीये ओवेकॅम वाले. बरेच वर्षाचा वाट पाहिली होती आणि आता वाट पाहिली असं म्हटलं जातं ना की वाट पाहिली की वाट लावली जाते. आणि नक्कीच बघा चेक केला जातोय तिसऱ्या पंचांकडून. हाईट फॅक्टर चेक करतील. तिसरे पंच मनोज बघा आपण द्या रेकग्निशन. आणि सामना संपला की एक महत्वाचा अनाउन्समेंट म्हणजे नो बॉल. यस पंचांचा इशारा. 1+1 2 धावा पुन्हा मिळाल्या. अर्धिक धावसंख्या आपण पाहिली तर 26 रन आता गरज आहे फक्त इथे 19 धावेची. सामना कोणी जिंकू द्या जल्लोष करा परंतु स्टंपला कोणी हात लावणार नाहीये.
LED स्टंप आहेत, त्यामुळे सहकार्य करणे पंच आपण देखील लक्ष द्या. बेल्स पहिला काढून घ्या. 14 बॉल 19. बॉल यावेळेस मात्र फ्रीटचा होता, परंतु त्यावरती कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. 13 बॉल 19. क्रिकेटचा खेळ मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे कधी सांगता येत नाही. कारण क्रिकेटचा खेळ म्हणजे सरड्यासारखं रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आहे. हो, मी पाहिलाय क्रिकेटमध्ये कित्येकांना जिंकता जिंकता हरताना पाहिलंय. मी पाहिलंय क्रिकेटमध्ये कित्येकांना हरता हरता जिंकताना पाहिलंय. सुखदुःखानं भरलेला क्रिकेटचा खेळ आहे. मैदानावरती धक्का लागलाय. ओवेकॅम संघाला अंतिम चेंडूवरती विकेट मिळाली. सजल बाद झालाय आणि पहिला धक्का जिंकण्यासाठी आता 12 चेंडू 19 ची आवश्यकता. क्या बात है, ये ठंडी का मौसम, कोहरे का नजारा. एक ग्लास तुम्हारा, एक ग्लास हमारा, सबका साथ सबका विकास. अपनी बॉटल अपना ग्लास. आखिरकार जीत के लिए 12 गेंदे 19 की आवश्यकता. चला लहान मुले पुढे जा रे बाबू. बस बस. बघा काय जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण गावाची स्पर्धा आहे मित्रांनो. ग्रामस्थ मंडळ म्हणून तर म्हटलं जातंय. सर्व ग्रामस्थांचा खूप मोठं योगदान राहिला, त्यामुळे स्पर्धा आपण पाहिली यशस्वीरित्या पार पाडताना पाहायला मिळते. स्वर्गीय महादेव काका 11 क्रिकेट विकास स्पोर्ट्स पेठाली, त्यानंतर लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली, शिवांश 11 फ्रेंड्स फॉरेवर पेठाली, दिनेश दादा मित्र मंडळ पेठाली आणि ग्रामस्थ मंडळ पेठाली या सगळ्यांचा सहकार्य या स्पर्धेला. आणि आता अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा पाहायला मिळते. हे जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजीच तुम्हाला सांगू शकतोय स्पर्धा कशा प्रकारे असणार. पुढच्या वर्षी अजून काही तरी नाविन्य घेऊन ही स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आणि नक्कीच या दोन संघाला ऑनली 10,000 रुपयामध्ये एंट्री असणार. संघ जगदंब वाकण आणि टीम ओवेकॅम एंट्री फी कितीही असली तरी फक्त तुमच्याकडे 10,000. पहिला बॉल मिस टायमिंग. बॉल हवे, टेलिव्हिजन कमी आहे, फटका फसलाय. या मॅचचा गोल्डन विकेट अजय भातोसे. बॅक टू द डगआउट. बघा बाब्या भाई, बघा बोकड दाखवतोय. निधोद दादा केणी याने पुरस्कृत केलेला बोकड आज चॅम्पियन संघाला मिळणार म्हणजे पाठीराखे खुश होणार. चॅम्पियन झाल्यानंतर त्यांचा जल्लोष अजून वाढणार, कारण बोकड तर या ठिकाणी मिळणार. संघाला चॅम्पियन देखील पट या ठिकाणी मिळणार. विकेट हॅट्रिक 1,000 गजानन पाटील साहेबांच्या वतीने आलेत, त्यांचं देखील कौतुक करूया. शेवटची 12 चेंडू आणि 19 ची गरज होती. पहिला बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट पडली. मॅच पलटवार होणार, कारण क्रिकेटचा खेळच आहे. मी आत्ताच सांगितलं ना की वक्त बदलने में देर नाही लगती, आणि वेळ बदलायला आता मैदानावरती संघर्ष करता येतं. टीम जगदंब वाकण पायचे 11 बॉल मध्ये 19 जावेची गरज आहे. गोलंदाज तयार. ब्लॉक हॉल मध्ये LBW. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. आता मात्र पलटवार झालाय. वार पे वार पलटवार. सुरुवातीला ओवेकॅम संघाचे वार राहिले, आता वाकण संघाचा वार. 2 विकेट लगातार. तर याच दरम्यान आमचे अरविंद दादा जाधव ओवेकॅम यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत. तेजी दादा खेडी यांच्या वतीने आपल्याला आमंत्रित केलं जातं. आपण व्यासपीठावरती यावं, आपलं मनपूर्वक स्वागत. काय सामना आहे बघा. बिना कुछ किए बिना जय जयकार नाही होती.
और कोशिश करने वाले की कभी हार नाही होती, स्वतःवरती विश्वास पाहिजे. तर बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आठवलं, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाहीये. हे वाकण संघाने सांगितलंय. मॅच मध्ये पलटवार करतायत. या षटकामध्ये 3 चेंडू फेकले, 2 विकेट, कुठल्याही प्रकारची रन नाहीये. 9 चेंडू आता 19ची गरज है. डुबकिया तो गोताखोर भी सिंधियों में लगाते हैं, हर वक्त उनकी मुट्ठी खाली हाथ नहीं आती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. नन्ही चीटी दीवारों पर चढ़ती, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना, आखिर उनकी मेहनत बेकार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. येणारे 9 चेंडू आता गरज आहे 19 धावेची. फटकाच्याने सजवलाय हवाई यात्रा. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉल सीमारेखा बाहेर. शुभंकर सन्माननीय राहुलजी गरत कुटुंब बांधण यांचं देखील आगमन झालंय. दादा या व्यासपीठावरती आपल्याला स्पर्धेच्या वतीनं इन्व्हाइट केलं जातं. स्वर्गीय त्र्यंबक शेठ केडी स्मृती चषकाच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जातं. यावं. वार पे वार, पलट वार, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है दोस्तों. और क्रिकेट की भाषा लगी तो ताली, नहीं तो गाली. और क्रिकेट का सौंदर्य कभी खुशी गम, कभी खुशी तो कभी गम. वही मुकाबला मैदान के अंदर. पुन्हा बॉल चांगला कोलाट टाकलाय. एक सिंगल सिली मिळॉपला. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. आता धाबा पडकावरती धाबा लागलेत त्या 33. 7 चेंडू 12. बघा 7-12. 7-12 म्हटले की एजंट लोक लगेच मान वर करतात. 7-12चं समीकरण आहे. हा देखील 7-12 आहे. ग्राउंड देखील 7-12 मध्ये. पेटाली संघाने सांगितलं किती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण हा 7-12 आम्ही वाचवणार, कारण इथे ग्राउंडची गरज आहे. बॉल चांगला. यावेळेस मात्र इथे पॉइंटला खेळाडू आहेत. एक सिंगल मिळाली. सिंगल बरोबर ओव्हरची समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 लॉस ऑफ 3 विकेट आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू 11 धावेची आवश्यकता टीम ओवे कॅम्प संघाला. क्या बात है जीतू भाई, लगता है मूड में है. बघा शेवटचा सामना आहे, कोण जिंकेल आता प्रश्न प्रत्येकाला लागलेत. दोन्ही प्रेक्षक शांत का झालेत. इथनं सामना कोणी जिंकू शकेल. वाकण संघ प्रेक्षक एकदा आवाज येऊ द्या. वाकण संघ, ओवे कॅम्प संघ बघू द्या. संपूर्ण गाव 99%. परंतु पाहायचं क्रिकेटच्या खेळामध्ये विजय कोणाचा होणार. 6 चेंडू 11ची गरज आहे. काय सामना मैदानाच्या आतमध्ये. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. बघा स्वप्नील धावा डिफेन्स केला तर संदीप दादा केणी या स्पर्धेचे आयोजक आहेत. यांच्या वतीनं 1000 रुपयाचं प्राइज. पहिला चेंडू डॉट. 5 चेंडू 11ची गरज आहे. काय सुंदर लढत. मानस आहे बघा गोलंदाज. मानस साठी नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं 5 चेंडू 11ची गरज आहे. काय सामना मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहतोय. वार पे वार, पलटवार झालेत, परंतु शेवटला 5 बॉल 11ची गरज. लिडिंग एज. विकेटच्या मागे प्रयत्न चांगला होता, परंतु एक धाव मिळाली. एक धाव फार इम्पॉर्टंट होती. 5 मध्ये 11 होत्या. डिस्टन्स होता आता 4 मध्ये 10, म्हणजे एक चौकार किंवा एक षटकाराला सामना जिंकू शकतात. आणि राहिलेले समीकरण 4 चेंडू 10 धावेची गरज आहे. कौतुक करेल मी संपूर्ण आमच्या ग्रामस्थ मंडळ पेठालीचं, संपूर्ण आयोजकांचं, ज्याने खूप मेहनत घेतली आणि ही स्पर्धा घडवली.
फटका छान आहे, गोळीच्या वेगानं हवाई सबर, बॉल चू मंतर. क्या बात है, खुशबू बनकर गुलों से उड़ा करती है, हवा बनकर पर्वतों से उड़ा करती है. ये कैसिया क्या खाक हमें उड़ने से रोकेगी, क्योंकि हम परों से नहीं हौसलों से उड़ा करते हैं. सांगितलंय 4 धावीची गरज आहे. 41, 3 बॉल 4, 1 विकेट 1000. गजानन पाटील साहेब भरपूर चांगले योगदान देत आहेत आणि 3 बॉल मध्ये 4 ची गरज आहे. सामना संपला नाहीये, कारण मी नेहमी सांगतोय कभी कभी कुछ जीतने के लिए कुछ हारना पड़ता है, और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. कोण असणार बाजीगर, कोण या स्पर्धेतला चॅम्पियन? येणारे 3 चेंडू 4 ची गरज आहे. सर्वांचं लक्ष मैदानाकडे लागलंय. पाहूया येणारे 3 चेंडू कशा प्रकारे असणार, कोण संघ जिंकेल. शेवटपर्यंत लढायचं आहे, मला लढायचं हे सांगतायत दोन्ही संघ. लढायचं आणि फक्त लढायचं. छत्रपती शिवरायांनी सांगितलंय रडायचं नाही, लढायचं. लढलाय, उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहां दम है, और हमें था भरोसा आगे आसमान भी कम है. जीत लिया इस स्मृति को. तो बात करेंगे इस बार ओवे कैंप टीम. कांग्रेचुलेशन. थँक यू जितू, थँक्यू. क्या बात है, या स्पर्धेचा चॅम्पियन 11 वर्षाचा संघर्ष संपला. 13 वर्षाचा संघर्ष. प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास होता, परंतु 13 वर्षाचा वनवास भोगल्यानंतर जशी खरं तर अयोध्येमध्ये दिवाळी साजरी झाली, तशी आज ओवे कॅम्प मध्ये दिवाळी साजरी होणार. एकदा बोला ओवे कॅम्प संघाचा. थँक्यू. समोर या स्टेज समोर या. विजेता 4 संघाने विनंती करेल, अजून एक गाणी होऊ द्या त्यांच्यासाठी.